शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पीक विमा 2024 खरीप हंगामासंदर्भात महत्त्वाची अपडेट। पीक विमा वाटपाचे सरकारचे आदेश। 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। पीक विमा वाटप करण्याचे सरकारचे आदेश आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। SMS सुद्धा शेतकऱ्यांना आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यांच्या संदर्भात नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत ही माहिती आपण पाहणार आहोत। पीक विमा 2024 खरीप हंगाम सोबतच सर्वांसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे पुढे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। पीक विमा 2024 संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती, खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत जी काही शासनाकडून माहिती येईल ती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला कंजूसपणा अजिबात करायचं नाही। पटकन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून टाकायचं आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा 2024 संदर्भात महत्त्वाची माहिती। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे। पहा, आजची बातमी आपण पाहत आहोत ती लोकमत न्यूजपेपरला आलेली बातमी आहे। 2023 सोबतच 2024 मधील पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर पहा, 2023 मधील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते। पहिल्याच टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये अग्रिम दिला गेला होता। काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे त्यांना पीक विमा अग्रिम दिला गेला नव्हता। फेब्रुवारी त्याबरोबरच नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना अग्रिम दिला गेला होता, परंतु काही शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिक असल्याने त्या संदर्भात संशय पीक विमा कंपनीला होता, त्यामुळे त्यांची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरू आहे। आणि ज्यांना आणखीन पीक विमा आलेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना। पहा, पीक विमा सरकारकडून तर वाटप सुरू झालेलं आहे, पण बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना आणखीनही हा पीक विमा जमा झालेला नाही। 8 दिवसामध्ये पीक विमा जमा होणार, 8 दिवसामध्ये पीक विमा जमा होणार, परंतु आता 8 दिवस होत आले तरी आणखीनही तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला महत्त्वाची माहिती पुढे मिळणार आहे। सोबतच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, ती म्हणजे या ठिकाणी बनावट पीक विमा अर्जासंदर्भात माहिती समोर आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सूचना अशी आलेली आहे की शेतकऱ्यांनो, बनावट पीक विमा अर्ज कराल तर तुमचं आधार कार्ड जे आहे ते ब्लॉक होणार आहे। लाभ तर मिळणारच नाही, परंतु आधार तुमचं जे आहे ते ब्लॉक होईल। आणि हे सर्व करण्याचं कारण काय, तर बोगसगिरीला बसणार चाप। DBT पोर्टलवर आधार क्रमांक शेतकऱ्याचा करण्यात येणार ब्लॉक जर तुम्ही बोगस या ठिकाणी म्हणजेच बनावट पीक विमा अर्ज केला असेल तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचं जे आधार कार्ड आहे, जे आधार कार्ड तुम्ही तर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरता, ते आधार कार्डच तुमचं ब्लॉक करण्यात येणार आहे। DBT पोर्टलवर तुमचं आधार कार्ड ब्लॉक करण्यात येईल अशी माहिती इथं दिलेली आहे। लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे दुर्लक्ष। सोबतच पहा, चंद्रपूरमधली ही बातमी समोर आलेली आहे। मागील काही वर्षापासून पीक विमा काढून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आधार देण्याचे काम सरकारने सुरू केलेले आहे, मात्र यामध्येही बरेच असे महाठग म्हणू शकतो आपण, जे बनावट पीक विमा अर्ज करतात किंवा बनावट अशा प्रकारचे अर्ज करून या योजनांचा लाभ घेतात। ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे, ज्यांना खरंच आर्थिक आधाराची गरज आहे, अशाच शेतकऱ्यांसाठी या योजना आहेत आणि या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ झाला पाहिजे, ना की बनावट अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ झाला नाही पाहिजे। सरकारचा हाच उद्देश आहे। आता बनावट पीक विमा अर्ज करणाऱ्यांना चांगला चाप बसणार आहे, त्यांचं आधार कार्डच थेट ब्लॉक होणार आहे, त्यामुळे कोणतीच योजना त्यांना लाभ मिळणार नाही। सरकारकडून कडक कार्यवाही देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे। राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे बोगस कारभार आपल्याला पाहण्यास मिळतात। बनावट पीक विमा अर्ज करल्याचे देखील या अगोदर प्रकार उघडकीस आलेले आहेत। त्याचबरोबर बनावट पीक विमा उतरल्याचे प्रकार उघडकीस आले होते, मात्र आता या निर्णयामुळे
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. जे खरंच शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. पहा, जी रक्कम आहे ती थेट त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे अशा. तर आता आणखीन एक महत्त्वाची सूचना सरकारकडून आलेली आहे शेतकऱ्यांसाठी, ती म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याला डिजिटल ओळख निर्माण करणारा एक फार्मर आय डी सरकारने फार्मर आय डी कार्ड बंधनकारक केलेलं आहे. आणखीन तुमच्यापैकी किती जणांनी फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन केलं नाही, त्यांनी पटकन हे फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे. तुम्हाला सर्व योजनांचा लाभ हवा असेल तर फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे. 15 एप्रिलपासून शासनाने ते लागू केलेलं आहे आणि एक शासन निर्णय देखील जारी केलेला आहे. त्यासोबतच पहा, जी 1 रुपया भरून पीक विमा योजना आहे, ही योजना आता सरकार बंद करण्याची शक्यता आहे. आता फक्त शेतकऱ्यांना कापणी प्रयोग आधारित भरपाईच दिली जाणार आहे. 1 रुपयातील योजना जी आहे बंद करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. मोठ्या प्रमाणात विमा कंपन्यांचाच फायदा या योजनेमध्ये होत आहे. जी 1 रुपया भरून विमा मिळवण्याची जी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी, ही योजना बंद करत आहे सरकार अशी माहिती सध्या तरी मिळत आहे. पण आणखीन ही योजना बंद झालेली नाही आणि योजना बंद करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. परंतु खरं तर या योजनेच्या माध्यमातून नुकसान शेतकऱ्याचं झालं, शेतकऱ्याला लाभ मिळायला पाहिजे. पण या योजनेच्या माध्यमातून जे भलं होत आहे ते होत आहे पीक विमा कंपन्यांचं. पीक विमा कंपन्याचं या पीक विमा योजनेत मोठ्या होत आहेत. त्यामुळे सरकारने निर्णय घेतलेला आहे आता पीक विमा योजना बंद करण्याचा. 1 रुपयामध्ये पीक विमा जी योजना आहे ती बंद करण्याचा. आता नवीन पीक विमा योजनेसंदर्भात आणखीन काही महत्त्वाची माहिती आलेली नाही. नवीन पीक विमा योजना लवकरच राज्यामध्ये लागू होईल. 2025साठी नवीन पीक विमा योजना असणार आहे. आता तुर्तास फक्त 2024च्या पीक विम्यासंदर्भात माहिती आहे, ती म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये धाराशिव, परभणी, अकोला, वाशिम, यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत काही शेतकऱ्यांना आणि काही शेतकऱ्यांना आलेले नाहीत. आता राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील 8 दिवसामध्ये. आता 8 दिवस नेमके कधी पूर्ण होतात हे कृषी विभागालाच माहिती. 8 दिवसामध्ये सर्वांना पैसे येणं अपेक्षित आहे. पाहू आता नेमकं कधीपर्यंत पैसे जमा होतात. पीक विमा 2024 आणि पीक विमा 2025 संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांसंदर्भातल्या शासनाकडून येणाऱ्या योजना आणि घेतले जाणारे निर्णय, योजनांसंदर्भातले घेतले जाणारे सर्व निर्णय तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.